नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण तहसील कार्यालयाच्या समोर आहोत. या ठिकाणी वकील संघटनेचे साखळी उपोषण आहे. या संदर्भात या ठिकाणी आलो आहोत. पुरी तालुक्यात जो आडव दाम्पत्याचं क्रूरपणे हत्या झाली त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि आमचं यापुढे म्हणणं आहे की यापुढे वकील बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा धमकी दमदाटी मारहाण होऊ नये यासाठी आमचं एक मागणी आहे शासनाला की सर्व वकील बांधवांना तर वकील संरक्षण कायद्यानुसार संरक्षण मिळण्यात यावं आणि त्याबद्दल योग्य ते निर्णय घ्यावे यासाठी आमची मागणी. आपल्या बरोबर वकील संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील मत जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, मी ॲडव्होकेट काकासाहेब गुंड, बार्शी वकील संघाचा अध्यक्ष आहे. दिनांक 25/1/2024 रोजी राहुरी तालुक्यामध्ये आडाव दाम्पत्यावर जो हल्ला करून त्यांची क्रूर हत्या करून त्यांचा मृतदेह विहिरीत दगडाला बांधून विहिरीत टाकलेला आहे, असे क्रूर अमानुष्य हत्या त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल काल आम्ही तहसीलमध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्येच काल त्या बाबतीत एक दिवस कामापासून अलिप्त राहून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि प्रत्येक तहसीलमध्ये सर्व वकील संघटनांनी जाऊन त्याचं निषेधाचं पत्र दिलेलं आहे. अधिक जो ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल ऍक्ट जो मंजूर करण्यासाठी जो प्रलंबित आहे तो लवकरात लवकर मंजूर करावा याबाबतही तहसीलदार यांच्याकडे आम्ही सर्वांनी मागणी केलेली आहे. आणि त्याबाबतच कालच आमचा निर्णय झालेला होता की उद्यापासून आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहेत. त्याप्रमाणे आमच्या वकील सभासदापैकी गणेश भालेकर आणि सुदर्शन सोनवणे या दोघांनी अर्ज देऊन साखळी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक वकील या ठिकाणी उपोषणाला येऊन बसलेले आहेत. हे साखळी उपोषण म्हणजे कधीपर्यंत राहणार आहे? असं हे साखळी उपोषण शासनाकडून बिल पास होत नाही तोपर्यंत असंच राहणार आहे. काल तुमची तहसीलदार बरोबर भेट झाली का? काल तहसीलदार बरोबर भेट झाली नाही, नायब तहसीलदार यांच्या बरोबर भेट झाली. त्यांनी सांगितलं की हे तुमचं जे निवेदन आहे ते आम्ही वर शासनाकडे पाठवून देऊ, असं त्यांनी आम्हाला काल सगळ्या वकील संघात येऊन त्यांनी अभिवचन दिलेलं आहे. पाहिलं की वकील संघटनेचे जे दाम्पत्य आहेत त्यांच्यावरती क्रूर अमानुष हत्या झालेली आहे. त्या संदर्भात या ठिकाणी उपोषण साखळी उपोषण करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि भारतीय राज्यघटनेला व्यवसायाचं स्वातंत्र्य देत असताना ते निर्भय आणि भयमुक्त वातावरणात तो व्यवसाय कोणताही असो तो व्यवसाय करण्याची तशी त्याच्यासाठी राज्यघटनेने सवलती दिलेल्या आहेत, मुभा दिलेल्या आहेत. तरी परंतु वकील वर्गाने त्यांच्या अशिलाचं म्हणजेच पक्षकाराचं हित जपत असताना त्यांच्या हक्क अधिकारांसाठी लढत असताना विरोधी पक्षकार यांच्याकडून होणारे अमानुष छळ असतील, अत्याचार असतील किंवा त्याच्यासोबतच त्यांनी त्या पक्षकाराची बाजू मांडताना ती बाजू लंगडी राहावी असं दबावाचं तंत्र अलीकडे समाजात प्रचंड प्रमाणात वाढत आहे. वास्तविक पाहता वकील व्यवसाय म्हणजे हा नोबेल प्रोफेशन समजला जातो. वकील वर्गास ऑफिसर ऑफ द कोर्ट असाही दर्जा आहे. परंतु आजच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणणाऱ्याची जर निर्घृण अशी हत्या होत असेल आणि अशा भयमुक्त वातावरणात कामाचं आउटपुटही चांगलं मिळणार नाही. आमची मागणी एकच आहे, आम्ही आमच्या पक्षकारांचं अशिलाचं हित जपत असताना आम्हाला निर्भय वातावरणात भयमुक्त वातावरणात आमचं कामाचं आउटपुट चांगलं होणार आहे. त्यासाठी आमची ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टची त्वरित अंमलबजावणी करावी आणि आता संसदेचं अधिवेशनही माझ्या माहितीने 20 तारखेपासून चालू होणार आहे, 20 फेब्रुवारीपासून. त्यावेळेस हा कायदा संमत करावा अशी आमची बार्शी वकील संघाच्या वतीनं विनंती आहे. प्रोटेक्शन ऍक्ट लागू करावा किंवा तो अंमलात आणावा अधिवेशनामध्ये, अशी देखील या ठिकाणी मागणी करत आहेत. कॅमेरामॅन सर, मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.